तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आता सासवड ते जेजुरी असा प्रवास सुरू झालाय। जेजुरीच्या दिशेने वारकरी निघालेले आहेत। हजारो वारकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि पुढारी न्यूजची टीम सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांसह पुढे प्रस्थान करते आणि याच वारी सोहळ्यातून आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याला आणखी तपशील देतील। रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड ते जेजुरी असा प्रवास करते आहे। आपण बघू शकतो वारकरी मजल दर मजल करत या ठिकाणी जेजुरीच्या दिशेने प्रवास करत आहेत। अगदी सकाळपासून वारकऱ्यांनी चालायला सुरुवात केली आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवडवरून निघालेली आहे, ती जेजुरीच्या दिशेने हळूहळू वाटचाल करते आहे। काल त्या ठिकाणी सासवडमध्ये मुक्काम होता। कालचा आणि परवाच्या दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर आता जेजुरीमध्ये जाण्याची उत्सुकता प्रत्येक वारकऱ्यामध्ये असलेली पाहायला मिळते। खरं तर कालच्या दिवसभरामध्ये जेजुरीतला जो मुक्काम होता त्या मुक्कामामध्ये वारकऱ्यांची बारस संपन्न झाली आणि त्या बारशीनंतर आज या जेजुरीमध्ये येण्यासाठी प्रत्येक जण सज्ज झालेला पाहायला मिळत होता। काही दिंड्या ज्या आहेत त्या दिंड्या वाहतुकीची किंवा प्रवासाची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कालच सासवडवरून निघून जेजुरीमध्ये आल्या, परंतु जे काही राहिलेले वारकरी होते ते वारकरी अगदी सकाळपासून चालायला त्यांनी सुरुवात केली आणि आता ते जेजुरीमध्ये हळूहळू जाताना दिसत आहेत। इथल्या पंचक्रोशीतले वारकरी तर येतातच, परंतु महाराष्ट्रभरातून ज्यांना या ठिकाणांचं एक विशिष्ट असं आकर्षण आहे, ज्यांना या ठिकाणांसंदर्भाने विशिष्ट अशी भक्ती आहे, ती सगळी मंडळी आजच्या दिवशी जेजुरीमध्ये येत असते आणि ही वारी अनुभवण्याचं काम करत असतात। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, जेजुरी।